नमस्कार. आज पुन्हा एकदा फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रात पनवेल तालुक्यात संपर्क साधण्यासाठी आम्ही इथं उपस्थित आहोत. आपल्या पनवेलचे प्रांताधिकारी नवलेसाहेब माझ्यासोबत आहे. एकंदरीत कोविडच्या परिस्थितीमध्ये सातत्यानं लोकांच्या संपर्कात राहून ज्या ज्या गोष्टी उपाययोजनांच्या दृष्टिकोनातून आवश्यक आहे त्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न आहेत. नुकतेच 2 दिवसापासून आपण दूरदर्शनवर किंवा वृत्तपत्रामध्ये बातम्या वाचत आहोत. तौत्ते वादळ आपल्या राज्याच्या जवळ येऊन पोहोचलं आहे. लक्षद्वीप बेटापासून सुरू झालेलं ही कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हे वादळ उद्या दुपारनंतर किंवा उद्या रात्री उशिरा आणि परवा दिवशी काही हानी पोचवण्याची शक्यता असल्यामुळे मुंबई महानगर क्षेत्रामध्ये बहुतांश ठिकाणी सतर्कतेचे इशारे देण्यात आलेले आहेत. पनवेल, रायगड या क्षेत्रामध्ये साधारणपणे उद्या म्हणजे दिनांक 16 रोजी सायंकाळी 6 वाजल्यानंतर या वादळाचे इफेक्ट दिसतील असा सर्वसाधारणपणे अंदाज आहे आणि मेट्रोलॉजी डिपार्टमेंटनं त्याप्रमाणे आपल्याला कळवलेलं आहे. सर्वसाधारणपणे 50 किलोमीटरपासून तर 80 ते 90 किलोमीटर 112 किलोमीटरपर्यंत वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. मुसळधार पावसाची शक्यता आहे आणि म्हणून संपूर्ण यंत्रणा काल व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून भेटली आणि त्याच्यामध्ये सर्वांना विद्युत मंडळ असेल, महसूल यंत्रणा असेल, पोलीस यंत्रणा असेल या सर्वांना एकत्र येऊन कामासाठीच्या सूचना काल दिल्या गेलेल्या आहेत. त्याबाबतीत माननीय जिल्हाधिकारी रायगड यांनीसुद्धा एक मीटिंग घेतलेली आहे आणि सातत्याने यामध्ये मागचा निसर्ग वादळाचा अनुभव विचारात घेऊन आपल्याकडे कमीत कमी हानी पोचावी यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. निसर्ग वादळाच्या वेळी आपल्याला रायगड जिल्ह्यामध्ये फार मोठी हानी झाली होती. विद्युत पुरवठा रिस्टोर करण्यासाठी आपल्याला फार मोठा कालावधी लागला होता. पनवेल शहरामध्ये सुद्धा काही भागामध्ये 2 ते 3 दिवसामध्ये लाईट कनेक्शन्स रिस्टोर करण्यासाठीचा कालावधी लागला होता. त्यामुळे ते वादळ फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे आलं होतं. त्याचा मूळ जो अंदाज होता त्याचं सेंटर पनवेल दाखवलं होतं, मात्र त्याचं सेंटर बदलला तरीसुद्धा आपल्याकडे 1000 ते 1500 झाडं उन्मळून पडली होती आणि मोठ्या प्रमाणामध्ये तिथं वृक्षांची हानी झाली होती. सुदैवानं मनुष्यहानी किंवा बाकी इमारतींचं नुकसान झालं नव्हतं. त्यामुळे तत्कालीन परिस्थितीमध्ये आपल्याला फक्त वृक्षाच्या व्यतिरिक्त इतर त्रास कमी झाला होता. यावेळेस आपल्याकडे वादळ आणि पाऊस या दोन्ही गोष्टी होण्याची शक्यता असल्यामुळं सर्व नागरिकांना आवाहन करतो की उद्या दुपारनंतर आपण घराच्या बाहेर अगदी तातडीचं असेल तरच पडावं. अन्यथा तातडीच्या बाबीसुद्धा ज्या काही बाबी आहे त्या सोडून आपण घराच्या बाहेर पडू नये. आपल्या घराच्या आजूबाजूला पत्रे पडले असतील, झाडाच्या फांद्या पडल्या असतील, वाऱ्यामुळे त्या उडू शकतील अशा काही वस्तू असतील त्या नीट लावून ठेवाव्यात की जेणेकरून आपल्या आजूबाजूच्या वस्तूमुळे आपल्याला कुणाला हानी पोचणार नाही. विद्युत पुरवठा वादळाच्या वेळेस मोठ्या प्रमाणात खंडित होत असतो. त्यामुळे आपल्याकडचे इन्व्हर्टर्स असतील, बाकीच्या सुविधा असतील किंवा विद्युत उपकरणावर चालणाऱ्या जीवनावश्यक बाबी असतील तर त्या जीवनावश्यक बाबी सांभाळण्यासाठी त्यासाठी इन्व्हर्टर किंवा बाकीच्या गोष्टी आपण नीट ठेवाव्यात जेणेकरून कोणाला तशा पद्धतीनं त्रास होणार नाही. पनवेल महानगरपालिका हद्दीमध्ये पटेल मोहल्ला, कच्छी मोहल्ला, कोळीवाडा हा जो भाग आहे तो सखल भाग आहे. पुराचं पाणी साचून त्या ठिकाणी पाणी वस्तीमध्ये घुसतं. आपण महानगरपालिकेची संपूर्ण यंत्रणा दोन्ही दिवस 24 तास कार्यरत ठेवलेली आहे. त्यामुळं आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदत उपलब्ध होण्यासाठी सर्व प्रभाग कार्यालय आणि महानगरपालिकेच्या सर्व यंत्रणा सातत्याने कार्यरत राहणार आहेत आणि त्यामुळं आपल्याला थोड्याच वेळामध्ये आम्ही जे आपत्कालीन नंबर्स जे आहेत ते आपल्याला शेअर करणार आहोत. तर त्यावर आपण संपर्क साधावा. मात्र कुठल्याही परिस्थितीमध्ये सखल भागामध्ये पाणी घरात घुसणार नाही किंवा घुसत असलं तरी आपण त्यामध्ये दुर्लक्ष करणं किंवा हे
अपेक्षित नाही, तर सर्वांनी उचित खबरदारी घ्यावी. महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनासाठी 3 क्रमांक साधारणतः आहे, 2 क्रमांक आहे. पहिला जो आहे तो 02227461500 आणि दुसरा क्रमांक आहे 1800227701. थोड्या वेळानंतर आम्ही ग्रुपवर किंवा बऱ्याच ठिकाणी हे नंबर पुन्हा टाकणार आहोत. आपण अग्निशमन व्यवस्था आणि ॲम्ब्युलन्सची व्यवस्था यासुद्धा योग्य ठिकाणी ठेवलेल्या आहेत की जेणेकरून रुग्णांना किंवा आजारी व्यक्तींना मदत उपलब्ध होईल अशा प्रकारचे प्रयत्न याच्यामध्ये राहणार आहेत. तर सर्वांनी या वादळाचा, मागच्या वादळाचा अनुभव विचारात घेऊन उचित खबरदारी घ्यावी. घराबाहेर पडू नये, ट्रॅफिक जाममध्ये बाहेर राहू नये, पावसामध्ये अडून पडू नये. 2005-06चा आपण पूर बघितला, अशा प्रकारच्या परिस्थिती आपल्याकडे उद्भवतात. त्यामुळं आपण याची पुरेपूर खबरदारी घेणं आवश्यक आहे. दुसरी बाब, ब्रेक द चेनच्या बाबतीमध्ये सर्वच वाहिन्यांवर प्रसिद्ध झालेलं आहे की शासनाने 1 जूनपर्यंत जे निर्बंध होते ते पुढे कंटिन्यू केलेले आहेत. पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी होत असल्याची बाब समोर असली तरीसुद्धा ही पूर्णपणे आपण सुरक्षित झालो आहोत अशा प्रकारचं कुणी मानण्याचं काही कारण नाही. आपण ब्रेक द चेनचे नियम पाळतो आहोत. जास्तीत जास्त पाळण्यासाठी पोलीस यंत्रणा भाग पाडते आहे. असं करत असताना आपल्याकडे बाहेर मुवमेंट कमी झाल्यामुळं रुग्णसंख्या आपल्याकडे जरी कमी झाली असली तर जिल्ह्यामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये रुग्णसंख्या आहे. निव्वळ रायगड जिल्ह्यात नाही तर संपूर्ण राज्यामध्ये रुग्णांची संख्या फार मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळं फक्त आम्हाला रुग्ण कमी झाले म्हणजे आम्ही बिनधास्त झालो अशा प्रकारचं वागू नये. सर्वांनी पुरेपूर मास्कचा वापर करणे किंवा सॅनिटायझरचा वापर करणे, हात धुणे, सोशल डिस्टन्सिंग ह्या ज्या गोष्टी आहेत त्याचं पालन करणं अत्यंत आवश्यक आहे. किंबहुना तो आपल्या जीवनाचा घटक करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. तिसऱ्या लाटेबाबतही आपण वाचतो, अनेक गोष्टी आपल्यासमोर आलेल्या आहेत आणि म्हणून आपल्याला फार मोठ्या प्रमाणात अजूनही खबरदारी घ्यायची की जोपर्यंत राज्यातला जो कोरोनाबाधितांचा आकडा कमी होत नाही तोपर्यंत आपल्याला खबरदारी घ्यावी लागणार आहे. नवीनच आपल्याला माहिती आहे, म्युकरमायकॉसिस हा आजार पुढे आलेला आहे. तो जीवघेणा आजार ज्याचं बुरशीची ग्रोथ होते, जो आपल्या जबड्याला किंवा डोळ्याला किंवा नाकाच्या आतल्या साईडला होतो, अशा प्रकारचा म्युकरमायकॉसिस. आणि आपण परवाच पेपरला वाचला असेल की 111 पेशंट मुंबई महानगरीमध्ये सापडले, डोंबिवलीमध्ये 3 रुग्ण सापडले आणि आज पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीमधील जे रुग्णालय आहे त्यामध्ये 2 रुग्ण असल्याची बाब आज आमच्या समोर आलेली आहे. त्यातलं एक रुग्ण जे आहे ते पनवेल महानगरपालिका हद्दीतील तोंडरे गावचं आहे, तर दुसरं रुग्ण हे पनवेल तालुक्यातील करंजडे गावचं आहे. त्यामुळं म्युकरमायकॉसिस जो रुग्ण एकतर कोमॉर्बिडिटी, डायबिटीस अशा प्रकारचा असतो, ज्याला टोसिलिझुमाब किंवा अशी ड्रग्ज घ्यावी लागतात, ज्याला स्टेरॉइड्स घ्यावे लागतात, अशा रुग्णांना बऱ्याच वेळेस हा बुरशीचा आजार होऊ शकतो. हा आजार सर्वसाधारणपणे कोरोना झाल्यानंतर 3 महिन्यापर्यंत कधी होऊ शकतो, अशा प्रकारची परिस्थिती आहे. त्यामुळं कोरोना होण्यापूर्वी, कोरोना झालेला असताना आणि कोरोना बरा झाल्यानंतर सातत्यानं खबरदारी घेणं ही प्रत्येक नागरिकाची स्वतःची जबाबदारी आहे. हा आजार जो आहे, हा आजार झाल्यानंतर तो एकतर ऑपरेशननी काढावा लागतो किंवा त्याच्यासाठी एक ॲम्फोटेरिसिन बी नावाचं एक इंजेक्शन आहे, ते दिलं जातं. मात्र ते सुरुवातीच्या काळातच इंजेक्शन उपयोगी ठरतं. अन्यथा ऑपरेशननं डोळा काढणं किंवा दाढ काढून टाकणं किंवा इन्फेक्शन झालेला भाग काढून टाकणं अशा प्रकारचे उपाय करावे लागतात आणि जे उपाय कदाचित उपयोगी होतीलच याचीही खात्री नसते आणि म्हणून प्रत्येकाने फार मोठ्या प्रमाणात खबरदारी घेण्याची गरज आहे. मागच्या लाटेच्या वेळी आपल्याला जे इन्फेक्शन दिसत होते त्यावेळेस लंग इन्फेक्शनचं प्रमाण फार कमी होतं. यावेळी आपण बघितलं इन्फेक्शनचं प्रमाण जे आहे, लंग इन्फेक्शनचं फार मोठ्या प्रमाणात आहे. रुग्णांचं आजारी पडण्याचं प्रमाण जे आहे ते तरुण व्यक्तींमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जास्त आहे. गंभीर आजार होण्याचं प्रमाण जास्त आहे आणि दुर्दैवानं मृत्यूचं प्रमाणसुद्धा 20 वर्षाच्या वरील 40 वर्षाच्या आतील मुलांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. आम्ही आणखी एक आकडेवारी 1 मेपासून काढलेली आहे, ज्यामध्ये आम्हाला असं दिसून आलं 1 मे ते 14 मे या कालावधीमध्ये 3204 रुग्णापैकी 510 रुग्ण जे आहेत हे
18 वर्षाच्या आतील रुग्ण आहे, म्हणजे 16% व्यक्ती ही लहान मुलं आहेत आणि त्यांना कोरोनाची बाधा झालेली आहे. सुदैवानं या लाटेमध्ये बालकांच्या मृत्यूचं प्रमाण जरी नसलं तरी कोरोना होण्याचं प्रमाण लहान बालकांमध्ये फार मोठ्या प्रमाणात आहे. यामध्ये आपण आकडेवारी जर पाहिली तर कळंबोलीमध्ये 54 आहे, कामोठ्यामध्ये 118 आहे, खारघरमध्ये 174 आहे, नवीन पनवेलमध्ये 96 आहे, तर पनवेलमध्ये 68 आहे. अशा प्रकारची आकडेवारी जर बघितली तर ही घाबरून सोडणारी आहे. आणि म्हणूनच आम्ही जी काल परवा व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली, जिल्ह्यातले सर्व पेडियाट्रिक बालरोग तज्ज्ञ डॉक्टर्स जे त्यांची आम्ही बैठक घेऊन त्याच्यामध्ये मार्गदर्शन करायला सांगितलं. नजीकच्या काळामध्ये आपण उपजिल्हा रुग्णालय, MGM रुग्णालय आणि जी जम्बो फॅसिलिटी आपण सिडकोच्या माध्यमातून निर्माण करतो आहोत, ज्या ठिकाणी 500पेक्षा जास्त बेड्स असणार आहेत, त्या जम्बो सुविधेमध्ये आपण 100पर्यंत बेड्स हे लहान मुलांसाठी उपलब्ध करून देण्याचा आपला प्रयत्न आहे. म्युकरमायकोसिस, कोरोना आणि अशा प्रकारची सध्याची परिस्थिती पाहता प्रत्येकाने फार मोठ्या प्रमाणात खबरदारी घ्यावी लागणार आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये लग्न सोहळे, हळदी समारंभ यामुळे फार मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढली होती. पण काही काही कुटुंबांमध्ये लग्न झाल्यानंतर नवरा नवरीसह कुटुंबातले सदस्य आणि पॉझिटिव्ह आले. काही लोकांचे जीवही गमवायला लागले. त्यामुळं काही स्वतःहूनच आता लग्न लहान करण्याच्या मागे आहेत. सर्वांनी खबरदारी घेणं आवश्यक आहे. वाढदिवस असतील, या कार्यक्रम असतील, याची प्रत्येकाने खबरदारी घेण्याची गरज आहे. आणि म्हणून कोरोनाच्या बाबतीमध्ये कोरोना गेला, कमी रुग्ण झाले, अशा प्रकारच्या भ्रमामध्ये न राहता नियमांचं सर्वांनी पालन करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि ही आपल्या स्वतःच्या मनामध्ये कुणगाट बांधणं आवश्यक आहे. लसीकरणाच्या बाबतीमध्ये आपण पाहिलं आहे, शासनाकडून जो पुरवठा येतो त्याप्रमाणे आपण लसीकरण महापालिका हद्दीमध्ये फार मोठ्या प्रमाणात केलेलं आहे. आज अखेर जवळजवळ आपल्याला जेवढ्या लसीच्या डोस प्राप्त झालेले आहेत त्यातला 90% डोस वापरून आपण लसीकरणाचा कार्यक्रम केलेला, लसीकरणाचा पूर्णपणे अंमलबजावणी केलेली आहे. आज अखेर जवळजवळ 1,12,000 लोकांना आपण लसीकरण केलेलं आहे. आपली 13 केंद्र कार्यरत आहे. उद्या आणखी 2 केंद्र कार्यरत आपल्याकडे होणार आहे. जास्तीत जास्त लोकांनी लसीकरण करून घेणं हा एकमेव पर्याय सद्य परिस्थितीमध्ये तरी तिसऱ्या लाटेपासून वाचण्यासाठी किंवा कमीत कमी हानी होण्यासाठी आपल्याला आवश्यक आहे. आणि म्हणून आपण लसीकरणाला जेवढं प्रमोट करता येईल त्यासाठी आपण प्रमोट करतो आहोत. यामध्ये आज आपण एक धोरणही जाहीर केलेलं आहे. अर्थात ते धोरण जे आहे ते केंद्र शासनाने ज्या लस निर्माण करणाऱ्या कंपन्या ज्या आहेत त्या कंपन्या आणि खाजगी रुग्णालय यांच्यासाठी काही डायरेक्शन्स काढलेल्या आहेत, ज्यामध्ये परदेशातून येणाऱ्या ज्या व्हॅक्सिन आहेत त्या खरेदीसाठी रुग्णालयांना परवानगी दिलेली आहे. देशातील ज्या कंपन्या आहेत त्यांनासुद्धा खाजगी रुग्णालयांना विक्री करण्यासाठी परवानगी दिलेली आहे. आणि ह्या विक्रीच्या माध्यमातून त्या खाजगी रुग्णालये जी आहे ती स्वतःची प्रायव्हेट कोविड वॅक्सिनेशन सेंटर सुरू करू शकतात आणि ते सुरू करण्यासाठी सोसायटीच्या स्तरावर त्याचं वॅक्सिनेशन होऊ शकतं. अशा प्रकारच्या डायरेक्शन ज्या आहेत. भविष्यामध्ये शासनाकडून येणारा लसीचा पुरवठा कमी राहिला म्हणून वॅक्सिनेशन कमी झालं आणि मग मृत्यूदर वाढला तर तो परवडणारी बाब नाही. हाऊस म्हणून नक्कीच आपण खाजगी लोकांना वॅक्सिनेशनला परवानगी देऊ शकत नाही. पण आपल्याला जर तिसऱ्या लाटेपासून वाचायचं असेल तर लवकर वॅक्सिनेशन होणं ही काळाची गरज आहे. आणि म्हणून आपण यापूर्वी अपोलो हॉस्पिटलला वॅक्सिनेशनसाठी परवानगी दिलेली आहे आणि त्यांनी सरस्वती कॉलेजमध्ये त्यांचं सेंटरही चालू केलेलं आहे. याशिवाय अद्याप दुसऱ्या कुठल्या संस्थेनं आपल्याकडे अद्याप परवानगी मागितलेली नाही. मात्र सोसायट्यांना स्वतःच्या मागणीनुसार अशा रुग्णालयांकडून किंवा अशा संस्थांकडून वॅक्सिनेशन करता यावं त्यासाठी धोरण निश्चित करून दिलेलं आहे की ज्यामध्ये सोसायटीची जबाबदारी काय आणि त्या संस्थेची जबाबदारी काय याचं डिफाईन करता यावं, ते प्रत्येकाला आपल्या जबाबदाऱ्या कळाव्यात यासाठी आपण ते एकत्र सर्वंकष धोरण तयार केलेलं आहे. आपल्यापूर्वी बृहन्मुंबई महानगरपालिका आणि ठाणे महानगरपालिका यांनी धोरण केलेलं आहे. बृहन्मुंबई महापालिका नेहमीच अग्रेसर राहिलेली आहे अशा प्रकारचे निर्णय घेताना. आपणही त्यामध्ये मागे जर राहिलो तर आपल्याकडचं वॅक्सिनेशन केवळ आपण हा मार्ग लोकांसाठी खुला करून दिला नाही म्हणून नागरिकांमध्ये लसीकरण कमी होऊ नये याची खबरदारी म्हणून आपण हे धोरण निश्चित केलेलं आहे. शासनाने लसीकरणामध्ये कोविशिल्डच्या बाबतीमध्ये डायरेक्शन्स बदललेले आहेत. आज म्हणजे 2 दिवसापूर्वी आपण जाहीर केलं होतं की फक्त दुसरा डोस आपण कोविशिल्डचा आपण देणार आहोत. पण केंद्र शासनाने
डायरेक्शन्स बदलल्या आणि त्यामध्ये 6 ते 8 आठवड्यानंतर जे कोविशिल्ड घ्यायचं होतं ते 6 ते 8 आठवड्याच्या ऐवजी आता ते 12 ते 16 आठवडे अशा प्रकारचा कालावधी केलेला आहे. आणि त्यामुळं लसीकरणाचा या कालावधीच्या नुसार कोविन ॲपमध्ये योग्य ते बदल केले जातात आणि दुसऱ्या डोससाठी कोविन ॲपवर रजिस्टरच होत नसल्यामुळं 84 दिवसानंतर आता फक्त आपण सेकंड डोस घेऊ शकणार आहे. आणि त्यामुळं पुन्हा एकदा आजपासून आपण पहिला डोस आणि दुसरा डोस हा दोन्हीही 45 वर्षाच्या वर उपलब्ध करून दिलेला आहे, जेणेकरून 45 वर्षाच्या वरच्या सगळ्या व्यक्तींना आपल्याकडे लसीकरण करून घेता येईल. भविष्यामध्ये लसीचा साठा जर वाढला तर आपण जम्बो व्हॅक्सिनेशन सेंटरसुद्धा सुरू करण्याच्या विचाराधीन आहोत. मात्र साठा त्या प्रमाणात उपलब्ध व्हायला पाहिजे. अशा परिस्थितीमध्ये आताच्या परिस्थितीमध्ये आपण व्हॅक्सिनेशन जे शासनाकडून उपलब्ध होतं त्याप्रमाणेच आपण व्हॅक्सिनेशन करतो आहोत. कोव्हॅक्सिनचा फार मोठ्या प्रमाणात तुटवडा होता, पण नुकतेच काही डोसेस प्राप्त झालेले आहेत. मात्र ते डोसेस नव्याने व्हॅक्सिनेशनसाठी नाही आहेत. त्यामुळं त्यासाठी फक्त ज्याला दुसरा डोस पेंडिंग आहे अशा व्यक्तींना एक कळंबोली प्रभाग कार्यालयाच्या तिथे आपण सेंटर सुरू करतो आहोत. ते परवापासून कार्यरत होईल. परवा दिवशी वादळाच्या निमित्तानं खरं तर लसीकरण बंद ठेवावं लागेल अशी परिस्थिती आहे. जर परवा दिवशी व्हॅक्सिनेशन बंद ठेवलं तर मात्र मंगळवारपासून कोव्हॅक्सिनचे डोसेस आपल्याला प्रभाग कार्यालयामध्ये सुरू होतील आणि मंगळवारपासून डोसेस पुरेशा प्रमाणात आहेत. घाबरून जाण्याचं काही कारण नाही. सेकंड डोस आपण प्रॉपर घेऊ शकतो. त्यामुळं सेकंड डोस फक्त पहिला कुणीही मागायचा नाही. अशा परिस्थितीमध्ये कोव्हॅक्सिन आपण तिथं सेकंड डोससाठी देतो, कारण पुरवठा पुन्हा होण्याची शाश्वती नसल्यामुळं आता पहिला डोस दिला तर पुढच्या कधी मिळेल याची शाश्वती नसल्यामुळे आपण कोव्हॅक्सिन जे आपल्याला उपलब्ध झालेलं आहे ते फक्त आणि फक्त दुसऱ्या डोससाठी कळंबोली प्रभाग कार्यालयामध्ये डेडिकेटेड तेवढ्याच कारणासाठी एक सेंटर चालवणार आहोत. त्या ठिकाणी कोविशिल्डचा पहिला किंवा दुसरा डोस दिला जाणार नाही. त्यामुळे ज्यांना कोविशिल्ड हवं आहे किंवा ज्यांनी कोविशिल्डचा पहिला डोस घेतलेला आहे त्या व्यक्तींनी कळंबोलीच्या सेंटरवर जायचं नाही आहे आणि तिथं गर्दीसुद्धा करायची नाही आहे. बाकी ठिकाणी कोविशिल्डचा वापर आपल्याकडे पूर्णपणे राहणार आहे आणि पहिले आणि दुसरे दोन्ही डोस आपल्याला अलाउ राहणार आहे. एकूण आपल्याकडे 13 केंद्र आत्ता सुरू आहे. आणखी 2 केंद्र आपल्याकडे सुरू होतील. त्यातलं एक जे आहे ते रोटरी ओवे इथं एक आपलं केंद्र सुरू होईल. ओवे कॅम्पच्या तिथे रोटरी क्लबच्या बिल्डिंगमध्ये एक सेंटर आपलं सुरू होईल. त्यानंतर मी माननीय पोलीस उपायुक्त शिवराज पाटील साहेब इथं आलेले. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी थोडंसं फेसबुकच्या माध्यमातून लोकांशी संपर्क साधावा. नमस्कार, मी शिवराज पाटील परिमंडळ उपायुक्त. पोलिसांच्या अनुषंगानं काही आमच्या ज्या सूचना आहेत किंवा आपल्याला जी काळजी घ्यावायची आहे त्याविषयी मी बोलत आहे. सायक्लोनच्या संदर्भामध्ये आयुक्त साहेबांनी सूचना दिलेल्या आहेत. शासनाने रेव्हेन्यूकडूनही आपल्याला सूचना येत आहे. त्याच्या अनुषंगानं बातम्या आपल्याला टी व्हीवरती सायक्लोन आलेला आहे महाराष्ट्रामध्ये, काही बातम्यामध्ये येतं की सायक्लोन महाराष्ट्रामध्ये येणार नाही. त्या जरी असलं तरी संभाव्य धोका ओळखता जे हाय विंड असतात आणि मोठ्या प्रमाणात जो वारा वाहतो त्याच्यामुळे जे नुकसान होतं तर ते होतं. जीवितहानी पण त्याच्यामध्ये होऊ शकते. मागच्या निसर्ग वादळामध्ये आपण बघितलेलं आहे की काही ठिकाणी झाडं गाड्यावरती पडलेले आहेत, काही जीवितहानी आणि वित्तीय हानी पण झालेली आहे. तर अशा परिस्थितीमध्ये बाहेरची परिस्थिती बघून आपण बाहेर न निघणं हे त्याच्यासाठी चांगलं राहील. कोळी बांधवांना एक सूचना राहील की आपण समुद्रामध्ये ह्या 2-3 दिवसामध्ये जोपर्यंत याचा अलर्ट आहे तोपर्यंत आपण उतरू नये समुद्रामध्ये आणि एकंदरीत आपण ह्या सायक्लोनच्या अनुषंगानं काळजी घ्यायची आहे. आपल्या वित्तीय हानीमध्ये सुद्धा आपल्या गाड्या पार्क करताना सुद्धा बऱ्याच ठिकाणी अशी झाडं कमकुवत आहेत वगैरे अशा ठिकाणी पार्क होतात आणि त्या ठिकाणी झाडं पडून आपल्या व्हेकलचं पण नुकसान होतं. तर तेही नागरिकांनी थोडंफार आपण लक्ष देणं गरजेचं आहे. दुसरा विषय आहे ब्रेक द चेनच्या संदर्भात. तर आयुक्त साहेबांनी जसं सांगितलं आणि आपल्यालाही माहीत आहे हे जे काही ब्रेक द चेनचे जे गाईडलाईन्स आहेत ते 15 मेपर्यंत होत्या आणि त्या आता पुढे 1 जूनपर्यंत एक्सटेंड झालेल्या आहेत. आतापर्यंत पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये आणि सगळीकडेच नागरिकांनी एकदम चांगल्या पद्धतीने ह्या गाईडलाईन्स फॉलो केलेल्या आहेत.
पोलीस प्रशासनालाही सहकार्य केलेलं आहे, महसूल प्रशासनालाही सहकार्य केलेलं आहे आणि महानगरपालिकेच्या ज्या काही वेळोवेळी सूचना येतात त्यालाही आपण उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे. निश्चितच याच्यामध्ये काही 4-5% लोक असतात की जे नियमभंग करतात आणि मग कारवाई करावी लागतात. या कारवाई ज्या आपण करतो त्या कारवाई आपल्याला काही आपल्यावरती कारवाई जबरदस्तीनं आम्हाला कराव्या लागतात, काही तुमचं नुकसान व्हावं म्हणून ही आमची अपेक्षा नसते. परंतु जे काही प्रसार होतो आहे कोरोनाचा आणि त्याच्यापासून वाचण्यासाठी आपण हे करतो, तर अनावश्यकरित्या बाहेर पडू नये आपण. हे मागच्या वेळी आम्ही सूचना दिलेल्या आहेत, शासनही सांगत आहे, वेळोवेळी आपल्याला सूचना येत आहे. परंतु आता पोलीस बंदोबस्त करताना आमच्या निदर्शनास येतं की अनावश्यकरित्या बरेच जण बाहेर पडत आहेत. जसं आयुक्त साहेबांनी सांगितलं, संख्या जरी कमी झाली असली कोरोना जे संसर्गाची, तरी पण जो धोका आहे तो लॉकडाऊनमध्ये आपण सगळ्या नागरिकांनी सहकार्य केल्यामुळं आणि आपण बाहेर न पडल्यामुळं ही संख्या कमी झालेली आहे. परंतु आपण जर पुन्हा एकदा जर पूर्वीसारखं आपण वागायला लागलो आणि काही नियम नाही पाळले तर ही निश्चितच संख्या वाढणार आणि याच्यामध्ये पुन्हा एकदा ती परिस्थिती ओढावू शकते आणि तिसरी जी वेव आपण म्हणतोय, तिसरी लाट जी येणार आहे ती कधी येईल आपल्याला माहिती नाही, पण ती जवळ आणण्याचं काम आपण करू नये. आपण मॅक्सिमम सूचना पाळाव्यात आणि सहकार्य करावं प्रशासनाला. आता जे ऑब्झर्वेशन आहे, बरेच लोक सगळं नियम पाळत आहेत, पण काही लोक अनावश्यकरित्या बाहेर पडत आहेत. आम्ही नाकाबंदी करतो त्या ठिकाणी त्यांना रिझन सांगता येत नाही. एका ठिकाणी राहतात, कामोठेमध्ये राहतात आणि ते पनवेल सिटीमध्ये आम्हाला औषधं पाहिजेत म्हणून येतात. हे काही रिझन होत नाही. कामोठेमध्ये मेडिकल आहेत, आपण स्थानिक ठिकाणी आपण घेऊ शकतो, तर आम्ही त्यांच्यावरती कारवाई करत आहोत. दुसरं आहे की मॉर्निंग वॉक आणि इव्हिनिंग वॉकसाठी बरेच नागरिक बाहेर पडत आहेत. तर त्यांना माझी एकच सूचना राहील की निश्चितच आरोग्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही बाहेर वॉकसाठी पडताय, परंतु त्याच्यामध्ये तुम्ही कोरोना बाहेरून आपल्या घरामध्ये नेताय का नाही नेत हे आपण आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. आणि ह्याच्यामध्ये जर आपण बाहेर फिरतोय आणि आपण जर कोरोनाचा संसर्ग वाढणार तर निश्चितच पुढे जाऊन तुम्हाला जे काही आता पूर्वी कॉम्प्लिकेशन झाले आणि आता हे स्ट्रेन बदलत आहे, नवीन म्युकोमायकोसिस पण ते आलेलं आहे, त्यानुसार पण आपल्याला भीतीदायक वातावरण आहे. अशामध्ये आपण हे जे ब्रेक द चेनचे जे काही नियम आहे ते पाळणं गरजेचं आहे. आपला वैयक्तिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी आम्ही नेहमी सांगत असतो की आपण घरामध्ये राहून प्राणायाम असेल, बाकीचे एक्सरसाइज करून आपण तो स्वास्थ्य आपण टिकवू शकतो. पण बाहेर गेला तर संसर्ग वाढण्याची निश्चित शक्यता जास्त आहे. आम्ही आता महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त कारवाईमध्ये जे नागरिक रस्त्यावरती अनावश्यकरित्या फिरत आहेत, जे इव्हिनिंग वॉक आणि मॉर्निंग वॉकला येणार आहेत, या सगळ्यांच्या आम्ही अँटीजेन टेस्ट करत आहोत. आणि हे अँटीजेन टेस्ट केल्या आणि त्याच्यानंतर त्या जर पॉझिटिव्ह आढळलं आपण तर त्यांना निश्चित जे इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन आहे त्या ठिकाणी आम्ही पाठवायचा विचार करणार आहे आणि पाठवत आहोत. तर याच्यामध्ये आपल्याला निश्चित याच्यामध्ये जर पॉझिटिव्ह आढळला तर एकतर तो ब्रेक द चेनमध्ये आपल्याला ती लोक जे काही पॉझिटिव्ह आहे ते बाहेर काढता येतील. दुसरं, अनावश्यकरित्या फिरणारे जे आहेत यांच्यावरतीही अशा पद्धतीची कारवाई झाली तर ही लोक बाहेर पडणार नाही. तर पुढे जाऊन सुद्धा तुम्हाला आता जर वाटत असेल की आमच्यावर गुन्हे दाखल झाले, एनसी स्वरूपाचे गुन्हे आहेत आणि आम्हाला आता काहीच फरक पडला नाही, तर पुढं जाऊन तुम्हाला कुठलाही तुमचा एकदा गुन्हा नॉन कॉग्निजेबल एनसी असो किंवा गुन्हा दाखल असो, तुमचं एकदा रेकॉर्डमध्ये नाव आलं की तुम्हाला पुढं जाऊन शासकीय नोकरीमध्ये असेल किंवा तुम्हाला कुठला पासपोर्ट व्हेरिफिकेशन असेल, यावेळेस निश्चित तुम्हाला अडचण निर्माण होणार आहे. तर ह्याचं नागरिकांनी आपण भान ठेवावं की आम्हाला काही बोलवलं नाही. सध्या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये आपण अरेस्ट वगैरे अवॉइड करतो, पण नुसते गुन्हे दाखल झाले तरी रेकॉर्डला तरी लागणार आहे आणि आपल्याला पुढे जाऊन त्याचा त्रास होणार आहे. कुठल्याही नागरिकाला त्रास करायचा हेतू आमचा निश्चितच नाही आहे, पण लॉकडाऊनचे नियम जर आपण नाही पाळले तर ते इम्प्लिमेंट करणं हे आमचं कर्तव्य आहे, त्यासाठी आम्ही कारवाई करत आहोत. दुसरं आहे की लसीकरणाच्या संदर्भात ज्या काही सेंटर्स आहेत त्या ठिकाणी गर्दी न करता
त्या ठिकाणी ज्या ठिकाणी जाल त्या ठिकाणी आपण सोशल डिस्टन्सिंग पाळणं आणि त्या डिसिप्लिनमध्येच आपण वॅक्सिनेशन घेणं अपेक्षित आहे. अगोदर जे शेड्यूल आहेत महानगरपालिकेच्या ट्विटर हँडल आहे किंवा वेबसाईट आहे त्याच्यावरती निश्चित त्यांनी अगोदर इन ॲडव्हान्स कळवतात, तर ते आपण बघावं आणि त्यानुसार कुठल्या सेंटर आहेत त्या सेंटरवरती आपण जावं. पण तिथं गेल्यानंतर आपली डिसिप्लिन राहावी जेणेकरून तिथं कोरोनाचा संसर्ग होणार नाही. तर या दोन्ही तिन्ही गोष्टी आपण वॅक्सिनेशन असेल, ब्रेक द चेनच्या गाईडलाईन्स असतील किंवा आता जे सायक्लोन येणार आहे त्याच्या अनुषंगानं सर्व नागरिकांनी काळजी घ्यावी ही अपेक्षा व्यक्त करतो. प्रांत अधिकारी दत्तात्रय नवले साहेब. आपल्याकडे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी होत असतानाच आपल्याकडे दुसरं एक संकट येण्याची शक्यता आहे. ते म्हणजे तोक्ते नावाचं वादळ आहे. कदाचित हे वादळ आपल्याकडे येईल किंवा नाही येईल, कारण नैसर्गिक आपत्तीचं तसंच असतं की नैसर्गिक आपत्ती आहे ती वेळ काळ सांगून येत नाही. त्यामुळे आपण आपली तयारी, प्रशासनाची तयारी असेल किंवा आपण सर्व नागरिकांनी प्रशासनाला करावयाची मदत असेल तर वाईट कंडिशन निर्माण होणार आहे, अत्यंत वर्स्ट कंडिशन निर्माण होईल याचा विचार करून आपण पूर्वतयारी केली पाहिजे. त्यामुळे आम्ही प्रशासनाने एक महसूल प्रशासन असेल, कॉर्पोरेशनचे प्रशासन असेल किंवा पोलीस प्रशासन असेल आणि अन्य प्रशासनात काम करणारे सर्व घटक यांनी आम्ही सर्वांनी मिळून अत्यंत चांगल्या पद्धतीने प्लॅनिंग केलेलं आहे. आपल्या कंट्रोल रूम सगळ्या ॲक्टिवेट असतील, प्रत्येक ठिकाणी काय काय आपण तयारी केलेली आहे त्याची थोडक्यात आपण चर्चा करणार आहोत. तसेच आपण आपत्ती दरम्यान, आपत्तीच्या अगोदर आणि आपत्तीनंतर कशा प्रकारे वागलं पाहिजे किंवा कशा प्रकारे आपण राहिलं पाहिजे त्याच्या काही सूचना प्रशासनाकडून देण्यात येतात. तर कोणतीही आपत्ती येताना ती अचानक येत असते. साधारणतः तोक्ते चक्रीवादळाचा जो मॅप IMDने प्रसिद्ध केला आहे तर त्याच्याप्रमाणे ते संपूर्ण वेस्टर्न कोस्टच्या कडेने हे चक्रीवादळ उत्तरेच्या दिशेने जात आहे आणि साधारणतः गुजरात राज्यामध्ये त्याचं लँडफॉल होईल अशी शक्यता आहे. परंतु जसं मागच्या वेळेस आपण चर्चा केली होती की चक्रीवादळ, निसर्ग चक्रीवादळ हे उरण किंवा अलिबागच्या दरम्यान येऊन लँडफॉल करेल, परंतु त्याच्या पूर्वीच त्याने लँडफॉल केला आणि तिथे नुकसान केलं. त्यामुळे आपण तयारी राहिलं पाहिजे की वाईट परिस्थितीमध्ये आपल्याकडे वादळ आलं नाही तर आपल्याकडे पाऊस मात्र मोठ्या प्रमाणावर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण ह्या नैसर्गिक आपत्तीमध्ये सर्वांनी नागरिक म्हणून स्वतःची काळजी घेणं आणि आपल्या आसपासच्या लोकांची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. आपत्ती व्यवस्थापनामध्ये 3 टप्पे आहेत. यामध्ये पहिला टप्पा की आपण वादळ येण्यापूर्वी किंवा प्रचंड पाऊस येण्यापूर्वी काय करायला पाहिजे. दुसरा टप्पा आपत्तीच्या दरम्यान, म्हणजे पाऊस चालू आहे, मोठ्या प्रमाणावर वारे वाहत आहेत, त्याच्या दरम्यान काय केलं पाहिजे. आणि त्यानंतर शेवटचा टप्पा हे सगळं झाल्यानंतर काय आपण काळजी घ्यायची आहे आणि प्रशासनाने त्याबाबत काय तयारी केलेली आहे. तर पहिल्या टप्प्याचा जर विचार केला आपण की वादळ येण्यापूर्वी किंवा पाऊस येण्यापूर्वी आपण काय केलं पाहिजे, तर सर्वांनी आपलं घर कसं बनलेलं आहे, कारण ह्या चक्रीवादळाचा जर प्रवास पाहिला तर रविवारी संध्याकाळी, रविवारी 10 ते मंडे म्हणजे सोमवारी पहाटे म्हणजे रात्रीच्या दरम्यान आपल्या भागातून याचा प्रवास दिसतोय. त्यामुळे रात्री दरम्यान आपण घरी झोपलेलो असतो आणि आपल्या घराचं जर पत्र्याचं घर असेल, त्याचं रूफ जर सिमेंट कॉन्क्रीटचं नसेल, स्लॅब नसेल, तर अशा वेळी आपल्याला ते उडून जाण्याची शक्यता असते. तसेच आपल्या घराला भिंती पडलेल्या असतील, भिंतीला भेगा केलेल्या असतील, तर जोरात वारा आला, पाऊस आला तर त्यामुळे भिंतीत पाणी जाऊन भिंती पडण्याची शक्यता असते. त्यामुळे कृपया आपण आपल्या घराची सर्वात पहिल्यांदा पाहणी करा आणि जर आपल्याला वाटत असेल की वादळामध्ये आपल्या घरामध्ये पाणी जाईल किंवा वादळामुळे आपल्या घराचं नुकसान होऊन भिंती पडू शकतात, तर अशा वेळी आपण आपल्या शेजाऱ्याकडे आश्रयास गेलं पाहिजे. शेजाऱ्याने देखील आपल्याला आश्रय दिला पाहिजे, कारण यामुळे जर एखादी दुर्घटना झाली तर आपल्या काही जवळच्या लोकांचे जीव जाऊ शकतात. त्यामुळे सर्वात प्रथम आपलं घर व्यवस्थित आहे का नाही हे प्रत्येक नागरिकांनी पाहिलं पाहिजे. त्यानंतर आपल्या घराभोवती बऱ्याच वेळा आपण मोठी झाडं लावलेली असतात आणि त्यांनी झाडाच्या फांद्या
वाळलेले असतात किंवा कमकुवत झालेले असतात. अशा वेळी या फांद्या देखील आपण तोडल्या पाहिजेत, कारण मोठ्या प्रमाणाचा वारा, पाऊस या फांद्या किंवा झाड सोसू शकत नाहीत आणि मग त्यामुळे त्या फांद्या किंवा झाड आपल्या घरावर पडतं, भिंती पडू शकतात आणि त्यामुळे देखील नुकसान होऊ शकतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपल्याकडे ज्या वेळोवेळी सूचना दिल्या जातात, टीव्हीवर सूचना प्रदर्शित होत असतात किंवा वेळोवेळी रेडिओवरून सूचना दिल्या जातात, व्हॉट्सअपमधून सूचना दिल्या जातात, परंतु ज्या सूचना बिलिव्हेबल आहेत अशा सूचनांचं आपण ऐकायचं आहे. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमधून ज्या सूचना येतात काही चुकीच्या असू शकतात, परंतु आम्ही या सूचनांची पडताळणी करण्यासाठी कंट्रोल रूम्स तयार केलेले आहेत. तहसील ऑफिस असतील, प्रांत ऑफिस असतील, कलेक्टर ऑफिस आहे, कॉर्पोरेशन आहे. तर अशा ठिकाणाहून या प्रकारच्या सूचना किंवा या प्रकारच्या जर काही चुकीच्या बातम्या आपल्यापर्यंत आल्या तर याची खात्री आपण करू शकता. उगाच विनाकारण घाबरून जाण्याची परिस्थिती नसतानाही काही वेळेस चुकीच्या सूचना प्रसारित केल्या जातात सोशल मीडियामधून आणि पॅनिक सिच्युएशन तयार करण्याचा प्रयत्न काही लोक करत असतात. तर त्या सूचनांकडे कृपया आपण लक्ष द्यायची गरज नाही. त्यानंतर आपण आपल्या सभोवताली घराची परिस्थिती पाहिली, आपण जर आश्रयास दुसऱ्याकडे गेलात तर दुर्घटना आपण टाळू शकतो. आपल्याकडे असणारे फोन्स किंवा आपल्याकडे बॅटरी अचानक जर काही चुकीची किंवा परिस्थिती निर्माण झाली तर आपण ह्या फोन किंवा मोबाईल असतील, बॅटरी असतील तर ह्या अगोदरच रिचार्ज करून ठेवायला पाहिजे. त्याशिवाय आपल्याकडे काही दुर्घटना घडली तर आपल्याकडे कंट्रोल रूमचे नंबर पाहिजे की आपण अचानक आपल्याकडे घर पडले, आपले वादळ आल्यामुळे फांदे पडले तर कुणाला कॉल करायचा, कुणाला कॉन्टॅक्ट साधायचा. तर या दृष्टीने आपण तयारीत असलं पाहिजे, जेणेकरून प्रशासनाला आपल्याला तात्काळ मदत देता येईल. दुर्घटना घडली तर पहिला गोल्डन आवर जो आहे, 1 तासाच्या आत आपल्याला मेडिकल किंवा अन्य काही मदत मिळणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे आपल्याला हे कॉन्टॅक्ट नंबर जर आपल्याकडे नसतील तर आपण प्रशासनाकडे किंवा मदतीसाठी कुणाला कॉल करणार. त्यामुळे आपण हे सगळे नंबर आपल्याकडे घेऊन ठेवा. दुसरी गोष्ट, जेव्हा आपत्ती येते त्यावेळेस आपण काय काळजी घेतली पाहिजे. जर एखादी आपत्ती आपल्याकडे आली तर संध्याकाळच्या वेळेस आपण शक्यतो, वारा वाहतोय, मोठ्या प्रमाणात पाऊस चालू आहे, तर आपल्याला सवय असते की आपण बघूया किती जोरात वारा वाहतोय, किती जोरात पाऊस पडतोय, दरवाजा उघडतो आणि वादळाच्या वेळेस जोरात वारा आल्यामुळे घराचं छत, छप्पर किंवा खिडक्या तुटण्याची आणि उडून जाण्याची शक्यता असते. आणि काही ठिकाणी हे पत्रे किंवा छत उडून गेल्यामुळे जे लोक बाहेर फिरत असतात तर त्यांच्या अंगावर जाऊन त्यांना इजा होऊन त्यांचे मृत्यू देखील झालेले आहेत. त्यामुळे अशा प्रकारच्या दुर्घटना टाळण्यासाठी आपण जोपर्यंत हे पाऊस किंवा वादळ चालू आहे तोपर्यंत शासनाकडून जोपर्यंत सूचना येत नाही की आता वादळ गेलेलं आहे तोपर्यंत आपण घरात राहायचे, अजिबात बाहेर पडू नका. कारण वादळ हे असं असतं की आपल्याला थांबल्यासारखं वाटतं, परत जोरात गस्ती विंड्स येत असतात आणि आपल्याला त्याच्यामध्ये इजा होण्याची शक्यता असते. तसेच आपले मोबाईल फोन, लाईट जर गेली तर आपण घाबरून जायचं कारण नाही, कारण कुठे जर लाईट विद्युत पुरवठा खंडित झाला तर आमच्या टीम कार्यरत असणार आहे. तर त्या टीम आपल्याकडे 24 तास आम्ही प्रत्येकाला सूचना दिलेल्या आहेत प्रशासनातर्फे की जिथे जिथे प्रॉब्लेम्स होतील तर तात्काळ तिथे जाऊन आपल्याला विद्युत पुरवठा परत सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केला जाईल. तसेच आपल्याला जेव्हा ही आपत्ती जाणार आहे किंवा वादळ, पाऊस हे कमी झालेला आहे, शासनाकडून सूचना तशा दिल्या जातील आणि आपल्याला न्यूज चॅनलवर किंवा शासनाकडून येणाऱ्या सूचनाकडून आपल्याला जेव्हा कन्फर्म होईल की आता हे वादळ किंवा पाऊस थांबलेला आहे, अशा वेळेसच कृपया आपण बाहेर पडा. आणि बाहेर पडल्यानंतर आपल्याला उगाच विनाकारण इकडे तिकडे फिरण्याची गरज नाही आहे. आपण खरोखरच वादळ गेलेलं आहे, पाऊस कमी झालेला आहे, तर अशा परिस्थितीनंतर शासनाकडून कंट्रोल रूमला कन्फर्म करून आपण बाहेर पडायचं आहे. मागच्या निसर्ग चक्रीवादळात आपण सर्व पनवेलच्या आणि उरणच्या नागरिकांनी अतिशय चांगल्या प्रकारे सहकार्य केलं होतं, त्यामुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी आपल्याकडे झाली नव्हती. मागच्या वेळेस विद्युतचे पोल, झाडं हे रस्त्यावर पडली, आपल्या काही ठिकाणी रस्ता देखील त्यामुळे अडला गेला होता, परंतु आपण तात्काळ आपल्या टीमने कार्यरत होऊन हे रस्ते क्लिअरन्स करण्याचं किंवा विद्युत पुरवठा देखील चालू करण्याचं आपल्या टीम प्रशासनाने काम केलेलं आहे. त्यामुळे आपण आपत्तीच्या वेळेस कोणत्याही प्रकारच्या चुकीच्या गोष्टीवर विश्वास ठेवू नका.
कोविड आणि वादळाचा संदर्भ जर लावायचा झाला तर आपल्याकडे काही वेळा असं होतं की हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन संपला किंवा ऑक्सिजन नाही आहे, आता 2 दिवस त्यांची कॅपॅसिटी नाही आहे. तर अशा अफवा येतात. मग त्या अफवा आपल्या हायर लेवलला जातात, मंत्र्यापर्यंत जातात, आमदारांपर्यंत जातात आणि त्यांच्याकडून आम्हाला पॅनिक कॉल यायला सुरुवात होतात. तर आम्ही सगळ्या हॉस्पिटल्सला सूचना दिलेल्या आहेत की 2-3 दिवसाचा ऑक्सिजन साठा तुम्ही तुमच्याकडे ठेवा. जर तुमच्याकडे ऑक्सिजनचा साठा नाही आहे, तुमच्याकडे जनरेटरची सुविधा नाही आहे, हॉस्पिटल अत्यंत छोटा आहे, इलेक्ट्रिसिटीचा प्रॉब्लेम झाला तर पुन्हा आपल्याकडे दुरुस्त करण्याची व्यवस्था नाही आहे, अशा हॉस्पिटल्सला आम्ही सूचना दिलेल्या आहेत की तुम्ही असे इथून पेशंट रेफर करा. मोठ्या ज्या फॅसिलिटी आहे, उदाहरणार्थ आपल्याकडे स्वस्त हॉस्पिटल आहे, MGM हॉस्पिटल आहे, LGH आहे, तर या हॉस्पिटलकडे आपण आपले पेशंट रेफर करा. छोट्या हॉस्पिटलला आम्ही सूचना दिलेल्या आहेत. तर आपल्याकडे कोणत्याही प्रकारची पॅनिक होण्याची गरज नसताना विनाकारण आपण पॅनिक होऊ नका. प्रशासन पूर्णपणे या दोन्ही गोष्टीसाठी सुसज्ज आहे. कोविडचा जर आम्ही खूप दिवसापासून सामना करतोय, कॉर्पोरेशन आहे, महसूल प्रशासन आहे, पोलीस प्रशासन आहे आणि अन्य त्याच्याबरोबर काम करणारे सर्व प्रशासन आहे. सगळे मिळून आपण एकत्र इथे काम करतोय. आणि आपण जेव्हा या संकटाचा सामना करताना नागरिकांची जशी आम्हाला वारंवार मदत होत असते, तशी अन्य प्रशासनाचे घटक आहे, PWD आहे, नॅशनल हायवे आहे, इलेक्ट्रिसिटी आहे किंवा अन्य सर्व BDO ग्रामविकास प्रशासन आहे. तर या सर्व प्रशासनाच्या कंट्रोल रूम 24 तास चालू असतील आणि त्याचे नंबरही आम्ही वेगवेगळे प्रसिद्ध केलेले आहेत. त्यामुळे कोणता जरी रस्ता आपल्याकडे, रस्त्यावर झाड पडले आहे, रस्ते थांबलेले आहेत, विद्युत वाहिनी कट झालेल्या आहेत, तर अशा वेळी आपल्याला तात्काळ मदत पुरवण्यात येईल. ही मदत पुरवण्यासाठी आमच्या कंट्रोल रूम आहेत. कंट्रोल रूमचे नंबर घेऊन ठेवा आणि त्यांना कधीही आपण फोन केले तर 24 तास आमचे अधिकारी, आम्ही स्वतः उपलब्ध इथे आहोत आणि आम्हाला कॉन्टॅक्ट केल्यानंतर तात्काळ आपल्याला मदत करण्यात येईल. त्यामुळे प्रशासन या दोन्ही संकटाचा सामना करण्यासाठी पूर्णपणे सुसज्ज आहे. नागरिकांना विनंती आहे की आपण आपल्या स्तरावरून कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि आम्ही ज्या सूचना वारंवार आपल्याला देत असतो त्या सूचनांचं आपण तंतोतंत पालन करा, जेणेकरून आपल्याला या दोन्ही संकटांमध्ये कोणत्याही प्रकारची जीवित किंवा वित्तहानी आपण टाळू शकू. धन्यवाद. प्रश्न म्हणजे यानंतर आपल्याला काही नागरिकांना किंवा काही आपल्या मनात शंका असतील किंवा प्रश्न विचारायचे असतील तर आपल्याला ऑलवेज वेलकम आहे. प्रश्न विचारू शकता, आम्ही त्या प्रश्नांचं उत्तर देऊ. लसीकरणाच्या बाबतीमध्ये आपण मगाशी बऱ्याचशा बाबी स्पष्ट केलेल्या आहे. एकदा एका कीर्तनकाराने त्याच्या कीर्तनामध्ये सांगितलं, एक उदाहरण म्हणून, की यमदेव घरी आले आणि यमदेवानी सांगितलं की आता तुम्हाला निघायचं आहे, चला माझ्यासोबत ताबडतोब. आणि ताबडतोब चालायचं म्हटल्यानंतर आपला महाराष्ट्रीयन ग्रामीण भागातला सद्ग्रस्त ते म्हटले, महाराज तुम्ही आलात, आपल्याला जायचं आहे, हे काही कुणाला कळलेलं नाही आहे, सगळ्यांना जायचं, घेऊन जाता तुम्ही, पण माझ्याकडे प्रथा अशी आहे की माझ्याकडे जेवणाशिवाय कुणी जायचं नाही, अशा प्रकारची प्रथा आहे, आपण जेवण करा. आणि जेवण करा म्हटल्यानंतर ते यमराज म्हटले ठीक आहे, यांना घेऊनच जायचं आहे. तर मग ते जेवण केलं. जेवण करताना ह्या सद्ग्रस्तांनी ते जेवणामध्ये गुंगीचं औषध टाकलं होतं. यमराज झोपी गेले. मग यमराज साहेबाचा लॅपटॉप घेऊन त्याच्यातलं नाव डिलीट केलं. यमराज उठले तर नाव डिलीट झालं होतं. ते एक उदाहरण म्हणून ते कीर्तनकार महाराजांचं उदाहरण मी आपल्याला दिलं. थोडक्यात आपल्याला आपला मृत्यू डिलीट करायचा असेल तर आपल्याला व्हॅक्सिनेशन घेणं आवश्यक आहे. आणि म्हणूनच व्हॅक्सिनेशन शासन जोरात राबवतं आहे. आपण त्याचा पुरेपूर फायदा घ्यायचा आहे. आणि त्याशिवाय जर मिळतच नसेल तर जिथं शक्य आहे ते व्हॅक्सिनेशन आपल्याला करून घ्यायचं आहे. आणि म्हणूनच आपण व्हॅक्सिनेशनचे सगळे मार्ग जे जे शक्य आहे, ज्या ज्या राज्य शासनाच्या, केंद्र शासनाच्या गाईडलाईन आहेत त्या पाळण्यासाठीचा आपण इथं प्रयत्न करतो आहोत. अनेक ठिकाणी आता वृत्तपत्रामध्ये एक बातमी समोर आली होती की मृत्यूचं प्रमाण वाढतं आहे. निव्वळ आपल्या शहरात नाही तर संपूर्ण राज्यामध्ये अनेक ठिकाणावरून मृत्यूचं प्रमाण वाढलं आहे. 2% झालं, 3% झालं, 4% झालं असं इथं. अर्थात याचं कारणमीमांसा जाणून घ्यायचा आम्ही प्रयत्न केला. ती कारणमीमांसा जाणून घेताना
एक गोष्ट स्पष्ट समोर आली की अनेक लोक घरामध्ये अंगावर आजार काढणे, जास्तीत जास्त ऑक्सिजन लेवल खाली गेल्यानंतर तपासणीला जाणं आणि टेस्टिंग जे आहे टेस्टिंग उशिरा करणं आणि उशिरा टेस्टिंग केल्या की त्यामुळं दवाखान्यात आल्यानंतर HRCTचे जे रिपोर्ट आहे 12-15 अशा पद्धतीचे HRCT स्कोअर गेल्यामुळं हे रुग्ण गंभीर होतात आणि गंभीर झाल्यानंतर त्यांना वाचवणं कुठल्याही डॉक्टरांना शक्य होत नाही. आणि म्हणून आपल्याला गंभीर परिणामांपासून वाचायचं असेल, आपला स्वतःला आपल्या कुटुंबातल्या सदस्यांना व्यवस्थित ठेवायचं असेल तर त्याला पर्याय हे जे आहे ते वेळेत टेस्टिंग करणं, ती टेस्टिंग केल्यानंतर ताबडतोब इलाज करणं. म्हणजे टेस्टिंग केली, माझा रिपोर्ट अजून आला नाही, मला त्रास होतो, त्याच्यासाठी न थांबता त्याचा इलाज चालू करणं आणि वेळेत इलाज केला तर कोरोना नीट बरा होतो. मात्र उशीर जर केला तर कोरोना नक्कीच जीव घेतो. अशी पण परिस्थिती या दुसऱ्या लाटेच्या वेळेस समोर आलेली आहे. आपण पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचं जर अंतर बघितलं तर पहिल्या लाटेमध्ये आपले जास्तीत जास्त पेशंटची संख्या 300पर्यंत म्हणजे 299पर्यंत पनवेल महानगरपालिका क्षेत्रात गेली होती आणि यावेळेस ती जवळजवळ 700पर्यंत गेलेली आहे. काही शहरांमध्ये ती 50पर्यंत गेलेली आहे. आत्ता आपली संख्या 190-95 आल्यानंतर आपल्याला असं वाटतं की आपली संख्या कमी झालेली आहे. पहिल्या लाटेच्या वेळेस आपण 25 ओलांडल्यानंतर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात संख्या असं वाटत होतं. थोडक्यात त्याच्यामध्ये तिसरी लाट जर याच्या 50पर्यंत जर गेली आणि जर ती 700च्या तिप्पट म्हणजे 2100पर्यंत जर गेली तर आपल्याला रुग्णालयामध्ये जागा मिळणार नाही. डेली 2100 म्हणजे फार मोठ्या प्रमाणात ती संख्या राहील आणि म्हणून आपल्याला फार काटेकोरपणे नियमांचं पालन करणं, वेळच्या वेळी कुठलीही लक्षणं दिसले तर टेस्ट करणं आणि मृत्यूदर कमी ठेवण्यासाठी ताबडतोब इलाज करून घेणं आवश्यक आहे. प्रश्न सर जास्त नाही पण 2-3 प्रश्न आलेले आहेत. एक सौरभ निंबाडे म्हणून आहेत, त्यांनी विचारलेलं आहे की सर कोविशिल्डचे जाम साईड इफेक्ट आहेत, कृपया करून स्पुटनिकची व्यवस्था करावी अशी विनंती आहे. लसीकरणाच्या बाबतीमध्ये अनेक गैरसमज असतात आणि मोस्टली मगाशीच नवले साहेबांनी सांगितलं की आपण व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीवर जास्त विश्वास ठेवतो. सर्वसाधारणपणे ही एक शास्त्रीय प्रक्रिया आहे आणि शास्त्रीय प्रक्रिया ज्या आहेत त्याच्यामध्ये अनेक टेस्ट घेऊन या वॅक्सिन्स निर्माण केल्या जातात. जी वॅक्सिन आपल्या शरीरावर परिणाम काही दाखवते त्याच वेळेस ती आपल्या शरीरामध्ये अँटीबॉडीज तयार करायला लागते. वॅक्सिनेशन स्पुटनिक असेल, फायझर असेल, कोवॅक्सिन असेल किंवा कोविशिल्ड असेल, सर्व वॅक्सिन ह्या कोरोनापासून नियंत्रण ठेवण्यासाठी किंवा कोरोनापासून वाचवण्यासाठी आहेत. वेगवेगळ्या कंपन्यांनी वेगवेगळ्या शास्त्राचा वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करून केलेल्या ह्या वॅक्सिन आहेत. त्यामुळे पर्टिक्युलर एक वॅक्सिन चांगली आहे असं अजिबात नाही. माझा सर्व कर्मचारी वर्ग किंबहुना मी स्वतः कोविशिल्ड ही वॅक्सिन घेतलेली आहे. अनेक लोकांनी मला सांगितलं होतं की कोवॅक्सिन चांगली आहे. ज्या संपूर्ण महानगरपालिका क्षेत्राला आम्ही लसीकरण करतो तिथे मला कोवॅक्सिनचं लस घेणं अजिबात अवघड नव्हतं. तरीसुद्धा मी कोविशिल्डची लस घेतलेली आहे आणि कोविशिल्डचे 2 डोस मी घेतलेले आहे. माझा कर्मचारी वर्ग जो आहे त्याच्यामध्ये ह्या दुसरी लाट एवढी मोठी होती तरी कुणालाही धोका पोचलेला नाही आहे. त्यामुळं कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन, स्पुटनिक, फायझर वगैरे वगैरे या वृत्तपत्रातल्या किंवा वाहिन्यांवरच्या बातम्या त्याच्यावर विश्वास ठेवू नये. जी मिळेल ती वॅक्सिन आपण जर घेतली तर आपण संरक्षित व्हाल आणि त्याप्रमाणे आपल्याला त्याचा उपयोग होईल. भविष्यामध्ये तिसऱ्या लाटेपासून आपल्याला नक्की त्याची मदत होईल. सर दुसरं एक बादल म्हात्रे म्हणून आहेत, त्यांनी प्रश्न विचारला आहे की सर डोर टू डोर वॅक्सिनेशन का सुरू होत नाही, कारण कोविड ॲपमध्ये रजिस्ट्रेशनला खूप प्रॉब्लेम येतात. AEFI म्हणून एक प्रकार आहे, बऱ्याच लोकांनी ऐकलं असेल. आफ्टर इम्युनायझेशन काही लोकांना काही त्रास होतो आणि म्हणून केंद्र शासनानं ज्या डायरेक्शन्स दिलेल्या आहेत त्या डायरेक्शन्स स्पष्ट आहेत. आज आपण एका ग्रुपवर आपलं धोरण जाहीर केलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण म्हटलं वॅक्सिनेशनला काय काय सुविधा असाव्यात. सोसायट्यांच्या तिथं वॅक्सिनेशनला आपण त्या रुग्णालयांना मान्यता दिलेली आहे, पण ती मान्यता देताना सोसायटीच्या तिथं जेव्हा वॅक्सिनेशन होतं त्यावेळेस तिथं ॲम्ब्युलन्स असावी, इमर्जन्सीसाठी डॉक्टरची सुविधा असावी, बाकीच्या फॅसिलिटीज असाव्या, किट असावे, अशा प्रकारची सुविधा आहे. आजपर्यंत
केंद्र शासनाने आणि राज्य शासनानं त्यामुळे डोअर स्टेप किंवा घरी जाऊन व्हॅक्सिनेशनला परवानगी दिलेली नव्हती. आता ही सुद्धा जी दिलेली आहे ती अत्यंत काटेकोर नियमांचं पालन करून करायची आहे. याच्यामध्ये कुणीही जाऊन घरी जाऊन व्हॅक्सिन करू शकणार नाही, कारण AEFI म्हणजे आफ्टर इम्युनायझेशन जो इफेक्ट होतो अशा काही केसेसमध्ये तर त्यांना ताबडतोब केसेस हाताळता आल्या पाहिजे. आणि म्हणून घरोघरी व्हॅक्सिनेशन जे आहे ते अजून तरी परवानगी आपल्याला नाही आहे. जी सोसायट्यांच्या डोअर स्टेपला होणार आहे ती सुद्धा पूर्णपणे व्यवस्था ठेवून ऑब्झर्वेशनमध्ये ठेवून अशा 3 रूममध्ये व्हॅक्सिनेशन होणार आहे. त्यामुळं आपला जो प्रश्न आहे की घरोघरी व्हॅक्सिनेशन का होत नाही, तर त्याचं समर्पक उत्तर हेच आहे की तशा प्रकारची क्लिनिकली मेडिकली तशा प्रकारचा अलाव नसल्यामुळे तसं करता येत नाही. सर पुढचा एक प्रश्न आहे आकाश दुर्गा पाटील म्हणून. मुंबई महापालिकेच्या धर्तीवर आपल्या पनवेल महापालिका क्षेत्रात सहकारी गृहनिर्माण संस्थामध्ये लसीकरण कार्यक्रम आयोजनासाठी आवश्यक परवानगी मिळावी व त्यासाठी आवश्यक सुविधांची तरतूद करावी. आपल्याला हे प्रश्नाचं थोडंसं उत्तर दिलेलं आहे, परत एकदा स्पष्ट करतो. महाराष्ट्र राज्यामध्ये काही ठराविक कंपन्या किंवा हॉस्पिटल जे आहे किंवा ग्रुप्स आहेत त्यांना खाजगी लसीकरणासाठी मान्यता मिळालेली आहे. त्याच्यामध्ये अपोलो आहे, त्याच्यानंतर रिलायन्सनी त्यांच्या स्वतःच्या कर्मचाऱ्यांसाठी सुरू केलेलं आहे, फोर्ट्रीजनं सुरू केलेलं आहे. पण पब्लिक पातळीवर पहिल्यांदा व्हॅक्सिनेशन प्रायव्हेटचं सुरू करणारी नवी मुंबई आणि पनवेल ह्या पहिल्या महापालिका आहे की ज्यांनी स्वतःच्या हद्दीमध्ये त्यांना परवानगी दिलेली आहे. आणि आपल्याकडं अपोलोच्या माध्यमातून सरस्वती कॉलेज इथे त्याचं व्हॅक्सिनेशन ऑलरेडी सुरू झालेलं आहे. आजच आपण या ज्या संस्था आहेत यांना जर सोसायटीमध्ये जाऊन व्हॅक्सिनेशन करायचं असेल तर कुठली प्रक्रिया अवलंब करावी, तर त्याचं धोरण आज आपण निश्चित केलेलं आहे. ते धोरण आपण ज्या मान्यता दिल्या त्या हॉस्पिटल्सला ऑलरेडी पाठवलेलं आहे. पूर्वी जे खाजगी रुग्णालय होते त्यांना पूर्वी रजिस्ट्रेशन असल्यामुळं त्यांना जर मार्केटमधनं व्हॅक्सिन मिळालं तर ते स्वतःचे सेंटर चालू करू शकतात. त्यामुळे हे आपलं धोरण भविष्यामध्ये ज्या ज्या कंपन्या उद्या स्पुटनिक येईल किंवा पुढची फायझर किंवा अजूनही कुठल्या व्हॅक्सिन्स येतील त्यांच्यासाठी त्यांना ते वापरता येईल. हे एकदाच धोरण केल्यामुळं भविष्यामध्ये कुणालाही परवानगीसाठी आमच्याकडे येण्याची गरज भासणार नाही. थोडक्यातच त्यांना एक मॅक्झिमम व्हॅक्सिनेशन शहरामध्ये कशा पद्धतीनं होईल यासाठी आपण थोडीशी मोकळीक याच्यामध्ये दिलेली आहे. ही मोकळीक आहे, मात्र याच्यामध्ये सोसायटीच्या स्वतः मेंबरनी पुढे यायचं आहे. त्यांनी एक नोडल अधिकारी नेमायचा आहे आणि त्या नोडल अधिकाऱ्यांनी स्वतःची जी लिस्ट करून त्या कंपनीकडे मागणी केली तरच ती कंपनी किंवा ती हॉस्पिटल त्या सोसायटीमध्ये येऊन व्हॅक्सिनेशन करणार आहे. कदाचित आपल्याला असं वाटेल या रुग्णालय अपोलो रुग्णालय हे स्वतः आपल्याकडे येईल, तर तसं नाही आहे. आपल्याला आपल्याकडचा एक नोडल ऑफिसर नियुक्त करून त्याच्याशी समन्वय करून मग आपल्याला ते व्हॅक्सिनेशन करावं लागतं. तर एक शेवटचा प्रश्न आहे, कोवॅक्सिनचा सेकंड डोस ड्राईव्ह जास्तीत जास्त सेंटरमध्ये चालू करावा. कोवॅक्सिनच्या सेकंड डोसच्या बाबतीमध्ये जास्तीत जास्त सेंटरला मागणी जरी असली तरी डोसेस आपल्याकडे मर्यादित आहे. अर्थात दुसरा डोस देऊ असलेले लोकसुद्धा कमी आहे, म्हणजे ते लोकसुद्धा जास्त नाही आहे. त्यामुळे ज्या व्यक्तींनी कोवॅक्सिनचा पहिला डोस घेतलेला आहे त्यांना आरामात एका ठिकाणी व्हॅक्सिनेशन करता येईल. त्यांनी फार गडबड करू नये. जास्तीत जास्त व्हॅक्सिन आल्यानंतर पहिला डोस घेतलेल्यांना दुसरा डोस देण्यासाठीच आपण पहिले प्रयत्नशील राहणार आहोत. कोवॅक्सिनचा पहिला डोस आज रोजी आपण कुणालाही देत नाही. सर्वांनी आज आम्हाला फेसबुकवर माध्यमातून संपर्क साधता आला. सर्वांशी वारंवार ज्या ज्या गोष्टी असतील, आपत्कालीन परिस्थिती असतील त्यासाठी पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन आणि महानगरपालिका प्रशासन नागरिकांशी संपर्क साधण्यासाठी फेसबुक माध्यमाचा वापर करतो आहे. भविष्यातही अशा परिस्थितीमध्ये आम्ही आपल्याशी संपर्क साधू. आजपर्यंत अत्यंत चांगला प्रतिसाद लोकांकडून मिळालेला आहे आणि चांगल्या प्रतिसादामुळेच कोरोनासारख्या महामारीमध्ये आपण रुग्ण मर्यादित ठेवण्यासाठी प्रयत्न करण्यात यशस्वी झालेलो आहोत. अर्थात यश हे काम पूर्ण झाल्यानंतरच मोजलं जातं. यश अपयशाची आजच आपण दावा करणं योग्य ठरणार नाही. भविष्यामध्ये आपल्याला पुन्हा यामध्ये संवाद साधावा लागेल. मी पुन्हा एकदा आज आपली रजा घेतो. भविष्यात पुन्हा भेटण्यासाठी धन्यवाद.